एक महिला जिच्याकडं माझे वैयक्तिक एका वर्दीवाल्या ऑफिसर सोबत मी चॅटिंग केलेले स्क्रीनशॉट आहेत आणि ते स्क्रीनशॉट त्या वर्दीवाल्या अधिकाऱ्यानं तिला पाठवलेत तिने ते नजरेनं बघितलेत आणि त्या स्क्रीनशॉटमध्ये मी असं बोलले की माझ्या नवऱ्याची मोठी ढेरी झाल्यामुळं आम्हाला आमचं वैयक्तिक आयुष्य जे संबंध आम्हाला करता येत नाहीत, मला होत नाहीत माझ्या नवऱ्याला आणि ती अडचणी असं काहीतरी बोलले त्या अधिकाऱ्याला मी. आणि त्याच्यामुळं ती फलाण्याची तू चाटलेली बिस्ताण्याची अशी वगैरे अशी पण ती कम्युनिटी पोस्ट वगैरे इंटेन्शनली लिहिते. तर मला तिला हे सांगायचं आहे की खरं तर सत्यवान सौंदरमलचं एखाद्या अधिकाऱ्यासोबत अफेअर आहे तर हे बीड जिल्ह्यामध्ये खूप कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट आहे, ज्याच्यामधून तिचा लाखो करोडोचा फायदा पण होऊ शकतो. आणि माझे एवढे दुश्मन आहेत बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काम केलेले की त्यांच्या हाती जर ते स्क्रीनशॉट गेले तर माझं कॅरेक्टर असेसिनेशन करण्याची त्यांना फार मोठी संधी मिळू शकते आणि वैयक्तिकरित्या तिचा आर्थिक फायदा सुद्धा होऊ शकतो त्याच्यातून. तर मला हे कळत नाही की ती आत्तापर्यंत शांत का बसलेली, कारण प्रत्येक महिलांचे ती स्क्रीनशॉट टाकते, रेकॉर्डिंग टाकते, काय काय टाकतच असते ते. आणि तरी सुद्धा ती मला म्हणते की मी टाकू का तू मला स्टॅम्प पेपरवर लिहून देते का मी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार नाही. आता कुणालाही कळलं ना, प्रायव्हेट लाईफ आहे, कोणी कुणासोबत असेल तर. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तिने ते टाकले पाहिजे, ते स्क्रीनशॉट असतील अधिकाऱ्यासोबत माझे बोललेले. तर म्हणजे कोण तो अधिकारी, मलाही त्याला भेटता येईल आणि त्याची मजा मलाही घेता येईल ना, है की नाही. म्हणजे की हा कोण आहे आणि लाखो करोडाचा फायदा मलाही होईल. तर मला तिला सांगायचं की तुझाही फायदा होईल, माझाही फायदा होईल, जरा तू टाकते आणि ते तिकडे टाकलं तर जरा नंबर झाकून टाक, पण मला पर्सनल नंबरला सगळ्या जो व्हॉट्सअपचा तो ज्याचा नंबर असेल ना तो सगळा टाकून मला हे कर. फक्त आय न एडिटेड करू नको हां. आणि लाखो करोडाचा फायदा होत असताना शांत बसू नको बाई. तुला का ह्याच्या त्याच्या याच्यावरचेच बो उठवायचा नाद आहे. स्वतःचं काय होऊन बसलंय ते नाही सांगत. इकडे इकोर्टवर मी कितीदा सांगते, इकोर्टवर लागलाय तुमचा झेंडा. हां, आमचे स्क्रीनशॉट काढेपर्यंत कुणाचे रेखिक असतो उपस्तो झोपू द्या ना, कुणाला झोपायचं असेल कुणाची ढेरी. बरं हे तुला बाई हे माहीत नाही का, ज्या ढेरीवाले पुरुष आहेत त्यांना पण सेक्स करता येतो, वेगवेगळ्या प्रकार आहेत, वेगवेगळ्या पद्धती येतं. हां, आता माझ्या नवऱ्याची टेस्ट घ्यायला मी ते मध्ये मला त्याला होत नाही तर तू येऊन जा एकदा टेस्ट करून जा त्याला. हां, काय काम आलं, जातो नारायण.